सुलक्षा, हृदय आणि परी बरोबर जे जय जवानचे टॉपर आहेत आणि हॅट्रिक 10 थर 3 वेळा लागलेले आहेत, म्हणजे हॅट्रिक झालेले. आणि हॅट्रिकला मी तिथे ग्राउंडवर होतो आणि 3ही वेळा त्यांचे 10 थर लागताना मी बघितलेले आहेत. खूप वेगळाच अनुभव होता आणि ह्या इंटरव्ह्यूच्या माध्यमातून ह्या तिघांनी सुंदर असे आपले प्रश्न उत्तर दिलेले आहेत. बजरंगबलीने आणि सरांच्या आशीर्वादाने आमचे 10 तर लागले आणि ते एकदा दोनदा नाही तर 3दा लागले. ओके. आणि जेव्हा तू प्रॅक्टिसला जायची त्या टायमिंगला तुला असं वाटायचं का की आज मला 9व्या थरावर किंवा 10व्या थरावर मला आज हे करतील, मग तुला असं कसं मनामध्ये काय वाटायचं त्या टायमिंगला? आमचे सर सांगायचे शंका बाळगायची नाही कधी. सर सांगतात त्या थरावर आम्ही जातो आणि उतरतो. मी पुन्हा विचारीन सुलक्षा, ज्या लास्ट टाइम तुझी मुलाखत घेतली तेव्हा तू बोलीस मी बजरंगबलीकडे ही गोष्ट मागितलेली आहे. बजरंगबलीने तुला नक्कीच गिफ्ट दिलेलं आहे का 10 थराचं? खूप मोठं दिलंय 10 थराचं. तू बजरंगबलीला काय दिलेलंस? ते गिफ्ट तुझ्यातर्फे काय गिफ्ट दिलेलंस? हे 10 थर भेटण्यासाठी काय दिलेलंस? बजरंगबलीला बोललेली जर आमचे 10 थर लावलेस तर मी दर शनिवारी तुझ्या आरतीला येईन. हो, तू काय बोललेलीस परी? बजरंगबलीला काहीतरी बोलली. आता बजरंगबलीने एवढी मोठी गिफ्ट दिली तुम्हाला याला परी सुलक्षाला, तू काय म्हणजे काय बजरंगबलीला बोललेलीस का मी काहीतरी देईन तुला जर आमची ही इच्छा पूर्ण झाली तर? मी रोज शनिवारी तुला नारळ दे. बस नारळच, अजून काय नाही? पेढे बिडे? हा, पेढे पण. तू काय बोललेलास? मी पण एक बोललेलो दर शनिवारी नारळ ठेवेन. बघा, ही तर लहान मुलं आहेत, त्यांच्या पाठी त्यांचे पालक असतात. त्यांचे पालकही आपल्याबरोबर आहेत. सतीश सर आहेत. अजून त्यांचं नाव आपण जाणून घेऊया पुढे. चेतन, तुला काय विचारायचं? मी आता सगळ्यात पहिला प्रश्न आपल्या परीला विचारतो. परी, तू प्रॅक्टिसला जायची, पण प्रॅक्टिसला जाण्याच्या वेळेला आईबाबांच्या पाया पडून जायची. काय बोलायची तू? की आज मी सुखरूप घरी येऊ दे आणि आमच्या बाळगोपांना कसलीही दुखापत नको. जेव्हा तू ट्राय करायला जायची वरती तेव्हा मम्मी पप्पा पण असायचे ना? ओके. संदीप सर तुझ्याशी काय दररोज बोलायची? की तू जशी चढते तशीच चढ, फक्त अजून त्याच्यात चांगलं करायचा प्रयत्न कर. ओके. हृदय, मला एक गोष्ट सांग, तू ह्या दोघांना लिफ्ट करणार होता, तुझा अनुभव कसा आहे? जेव्हा मी यांना प्रॅक्टिसमध्ये उचलायचं तसंच मी तिथे उचललेला आणि मला असं वाटलं मी जमिनीवरतीच उचलत आहे. असं वाटलं तुला? दोघे मस्ती करतात प्रॅक्टिसच्या वेळी? थोडी करतात. काय सतवतात? म्हणजे दादा जसे बोलतात आहे प्रॅक्टिस, तुमच्या प्रॅक्टिसच्या जरा मला गमती सांगा, आम्हाला जरा त्या जाणून घ्यायच्या. या दोघी म्हणजे कशा आहेत? म्हणजे मस्तीखोर आहेत की नियमित चांगले प्रॅक्टिस करतात? कसे काय? परी, सुरक्षा कशी आहे? ट्रायच्या टायमाला म्हणजे मस्ती नाही करत, पण असं पाठी बसलं असेल तर मस्ती करतात. हा, मस्ती सतवतात तुला? हा. ब्रेक मिळवल्यावर मी सगळ्यात पहिला बाबांच्या शिडीत जाते, बाबांना विचारायला कसे आहेत काय. नंतर सगळे दादा लोकांना हाक मारून येते, मग दादा लोक माझी मस्ती करतात, मला मारतात वगैरे. आपल्याबरोबर परीचे पप्पा वडील आहेत. नमस्कार, आपलं स्वागत आहे. अमित नाव काय? अमित राणे. अमित राणे आपल्याबरोबर आहेत. तुमच्या मुलीला या दहीहंडीत गोविंदात कशी काय आवड निर्माण झाली? नाही, ॲक्च्युली 2000 पासूनच संदीप सरांनी 15 म्हणजे मुलांचा चंबू करून दहीहंडी पथक चालू केलेलं. ओके. आम्ही तिथेच राहतो, त्यामुळे आम्ही साहजिकच आम्ही पण खेळायचो पहिला. तुम्ही जय जवानमध्ये? हां, शिडीमध्ये होतो मी पहिलं खेळायचो. मग त्याच्यानंतर मग जसं पुढे होत गेलं, मग त्याच्यानंतर बंद केलेलं. मग नंतर ही जन्म वगैरे झाला हिचा आणि त्याच्यानंतर हिला स्वतःलाच आवड निर्माण झाली. अच्छा. त्याच्यानंतर ते ब्लडिंगच आहे, ते तिकडे मैदानेश्वरीच्या रक्तात. हो, नाही, जय जवानच्या रक्तात आहे. जेव्हा ती 10व्या थरावर चढली, पहिला घाटकोपरला 10 थर लागले, स्वप्न पूर्ण झाला जय जवानचा, तुमची काय प्रतिक्रिया होती? कशी फिलिंग होती तुमची? नाही, माझी खूपच छान फिलिंग होती. ॲक्च्युली त्याच्या अगोदर सर्व मुलं जे रिॲक्शन होतं सर्व मुलांचं, प्रत्येकजण रडत होतं, हे जे काय होतं
पण त्याच्यानंतर ते त्या लोकांनी जे एक्सपोज केलं स्वतःला ते खूप बघून छान वाटलं. हॅट्रिक मारली ती बी, म्हणजे एकदम अवघड काम आहे ते एवढं करणं. नाही ॲक्च्युली कसं आहे ह्याच्यामध्ये हे तिघांची तर आहेच, म्हणजे सुलक्षा, परी आणि हृदय, पण संदीप सर, डेव्हिड आणि बाकीचे श्रीकांतजी, सुधीर, म्हणजे ह्या लोकांची पण खूप मेहनत आहे. खूप म्हणजे ती लोक तर म्हणजे दिवस रात्र जागरण होतं. ती लोक ह्या प्रत्येक गोष्टीचा विचार करतात की बाबा हे आता कसं झालं पाहिजे, की काय झालं पाहिजे, ह्या प्रत्येक गोष्टीचा, आणि प्रत्येक गोष्ट ती व्यवस्थित हे करून त्याच्यानंतर ते प्लॅनिंग करून ते करायचे. मला अजून एक प्रश्न विचारायचा आहे. ताईंना मला प्रश्न विचारायचा आहे, सुलक्षाच्या मम्मींना प्रश्न विचारायचे आहे. जेव्हा 10 थर लागले, ताई तुम्हाला काय वाटलं त्या टायमिंगला? कारण का जय जवाननी खरं म्हणजे म्हणतात ना, खूप अजूनच प्राऊड फील वाटलं, एकदम खूप अभिमान वाटला. काय बोलता? खरंच 10 थर लागले तर खरंच खूप छानच वाटलं. तो एक क्षण म्हणजे अविस्मरणीय स्मरण होता. असं वाटतं की तो क्षण तिथेच थांबून राहावा. आता एवढे 4-5 दिवस झाले पण अजून आम्ही त्याच ट्रायल्स बघत असतो की मुलं कशी चढतात. माझी मुलगी एवढ्या वरती चढते, ते खरंच बघून मन भरून येतं. आम्ही तर ठाण्याला होतो ना हंडीला, तेव्हा म्हणजे सुलक्षा जेव्हा चढली, भर पावसात एवढ्या वर उभी राहिली, तेव्हा म्हणजे पाठीमागे जेंट्स होते सगळे. तर त्या मुलांना मी सांगते, मी ती मुलं बोलायला लागली, ही मुलगी खूप बिंदास आहे, काय डेअरिंग आहे तिच्या अंगात. तर ती मुलांना सांगते ही माझी मुलगी आहे. तर ती मुलं मला सांगतात आम्हाला माहिती आहे, आम्ही तुम्हाला ओळखतो. म्हणजे आज आमच्या मुलीने आमची नवीन ओळख करून दिली आहे, ही सुलक्षाचे हे आई वडील म्हणून. मी हृदयच्या पप्पांना एक प्रश्न विचारतो की जेव्हा एक सिलेक्शनचा टायमिंग संदीप सरांनी सांगितलं की ह्याला आपण सिलेक्शन करूया आपण ह्याचं, एक पालक म्हणून तुम्हाला काय वाटत होतं त्या टायमिंगला? नाही, मी 2008 पासून या पथकामध्ये खेळतोय. तर मी लहान मुलांना वरती जाताना वगैरे, म्हणजे मी सरदार स्टेडियममध्ये खेळतो, तर इतके माझ्या स्कॉटनीज वरती जातात. तर मला पण असं वाटलं की माझ्या मुलाला पण मी वरती पाठवीन. पण शेवटी त्याची इच्छा, तो पण समोर बोला पप्पा मला पण यायचं आहे, म्हणून मी त्याला घेऊन आलो. 2022ला तो 9व्या थरावरती गेला होता. 9व्या थराची सलामी दिलेली त्याने. पण 2 वर्ष थोडा ते हलकं वजन, त्यामुळे त्याला ठीक आहे गॅप दिला संदीपदानी, पण संदीपदानी पण काही विचार करून त्याला गॅप दिला. आणि नंतर ह्या वर्षी संदीपदादांनी असंच त्याला विचारलं की बाबा तू परीला उचलशील का? त्याच्यामध्ये काय करून दाखवायची हिंमत होती, कारण की संदीपदादा जे स्पीच देतो ग्राउंडवरती, तर आम्ही पण ऐकतो तेव्हा आम्हाला असं वाटतं की नाही, दादाने आता सांगितलं ना तर आपल्याला करून दाखवायचंच आहे, भले काही होऊ दे. तर तसं त्याने ते मोटिवेशन झाला तो, आणि त्याने परीला उचललं, मस्तपैकी उचललं. त्यामुळे मग संदीपदादांनी त्यावर, आणि मेन म्हणजे सगळ्या मंडळांनी त्याच्यावरती भरोसा ठेवला, ते खूप महत्त्वाचं. मग कसं आहे माहिती आहे, आपल्या भारतात खास करून मुंबईमध्ये जे पालक असतात ते आपल्या मुलांना जे क्रिकेटचा वेळ एवढा लागला आहे, ते क्रिकेटमध्ये इतर म्हणजे असे टाकायचा प्रयत्न करतात. आता मुलगा आहे तर तुम्ही असं काय विचार केलेला का क्रिकेटमध्ये टाकायचं हंडीच्या अगोदर, म्हणजे हा दहीहंडी पथकात आला त्याच्या अगोदर काय वेगळे तुमच्या मनात विचार होते का? की क्रिकेटचं होतं, पण हंडीमधनं शिकण्यासारखं खूप आहे. कारण की तुम्हाला युनिटी म्हणून कसं काम करायचं आहे, आपलं गोल कसा अचीव करायचं आहे, आणि ते पण युनिटीमध्ये. कारण की ही आता लहान मुलं आहेत, आता जेव्हा कामाला जातील तेव्हा ऑफिसमध्ये कसं आपण एकट्याने राहिलं तर मग काही काम होणार नाही, पण युनिटीमध्ये राहिलं तर म्हणजे सगळ्यांमध्ये मिळून मिसळून वगैरे राहतील, स्वभाव त्यांचा चांगला राहील. भरपूर अंग मेहनत, म्हणजे एक प्रकारचं माणसाला डिसिप्लिन लागतं दहीहंडी पथकात. हंडीमध्ये येण्याचं म्हणजे हंडीमध्ये आल्यावरती काय आहे, आपण 2 महिने जे कोण व्यसन करतात ती व्यसन करत आहेत. त्यामुळे आता हे आतापासून जर हे लोक मुलं जर आता येत राहिले तर बाहेरचं वातावरण असं आहे की मुलं व्यसनाधीन होऊन जातात मैत्रीमध्ये. पण हंडीमध्ये आलं तर नाही, मी आत्ता जर मी परफेक्ट राहिलो तर मी म्हणजे वर्षभर मी जर काही व्यसन नाही केलं तर मी पुढे परफेक्ट म्हणजे फिटनेस राहील. तो त्यांना म्हणजे आता लहानपणापासून त्यांना ते फिटनेसचं कळेल की तो दादा एवढा फिटनेस आहे तर मला पण पुढे जाऊन तिथे खेळायचं, तर मी पण फिटनेसकडे लक्ष देईन. म्हणजे मुलांच्या लहानपणापासून त्यांच्या फिटनेसकडे लक्ष द्या. सुलक्षाचे वडील आहेत आपल्याबरोबर, सतीश सर 10 थर लागले ते बी हॅट्रिक, आणि त्याच्यात तर तुम्ही तर पथकातच आहात. कसं काय अनुभव, काय तुमची काय फिलिंग? ज्या दिवशी आमचे 10 थर तो अनुभव म्हणजे खूप मोठा होता. त्या अनुभव म्हणजे असा होता की आज आम्ही जी 26 वर्ष मेहनत करतो आहे, आमचे जे बाळगोपाळ दहीहंडीतले, आज ती 26 वर्षाची मेहनत आज आम्हाला रंगरूपात दाखवलं त्या मेहनतीने.
आज जी आम्ही मेहनत केली ती कुठेतरी यशस्वी झाली. आणि जेव्हा आमचे 10 थर पहिल्या वेळी लागले तो आमच्यासाठी एक आनंदाचा दिवस होता. म्हणजे ते आमच्यासाठी एक दिवाळीच होती. जसं आपण दिवाळीत आनंद साजरा करतो तसं आम्ही सगळ्या बाळगोपाळांनी तो दिवस म्हणजे ते वेळ म्हणजे एक दिवाळी म्हणून आम्ही साजरी केली. आम्ही एक आपण जसे गणपती बाप्पा आले की गुलाल उधळतो, त्यावर आमचे 10 थर लागल्यावर आम्ही तो गुलाल उधळला. सगळ्या मुलांनी एकमेकाच्या अंगावर गुलाल उधळत आम्ही मजा मस्ती केली की आपले 10 थर लागले, ते पण यशस्वीरित्या लागले. त्याच्यानंतर आम्ही परत दुसऱ्या वेळेला 10 थर लावले, तिसऱ्यांदा 10 थर लावले. तो क्षण तर आमच्यासाठी लयच मोठा होता की आम्ही हॅट्रिक मारलेली 10 थराची. जेव्हा तू उभी राहिलीस आणि वरती हात केले आणि असं सगळीकडे बघितलं तेव्हा काय वाटलं तुला ग? म्हणजे तेव्हा खाली प्रेक्षक तुला काय वाटलं? तेव्हा बरं वाटलं कारण की आपले 10 थर लागले आणि ते उतरत होते, त्याचं मला खूप चांगलं वाटलं. व्हेरी गुड. हृदय हृदय, तू पण ह्या सगळ्यांना चॅम्पियन आहेस. तू चॅम्पियन आहेस. तर मित्रांनो, अशी होती ही छोटीशी मुलाखत आपण घेतलेली आहे सुलक्षा, हृदय आणि परी बरोबर, जे जय जवानचे टॉपर आहेत आणि हॅट्रिक 10 थर 3 वेळा लागलेले आहेत. म्हणजे हॅट्रिक झालेले आणि हॅट्रिकला मी तिथे ग्राउंडवर होतो आणि 3ही वेळा त्यांचे 10 थर लागताना मी बघितलेले आहेत. खूप वेगळाच अनुभव होता आणि ह्या इंटरव्ह्यूच्या माध्यमातून ह्या तिघांनी सुंदर असे आपले प्रश्न उत्तर दिलेले आहेत. धन्यवाद तिघांचा.